नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. शरद पवारांच्या दौऱ्यानंतर अजित पवारांचं बारामतीमध्ये भावनिक विधान. जर मतदान नाही झालं तर मी मोठा निर्णय घेईन. अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा. काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान अजित पवारांनी बारामतीची लोकसभेची निवडणूक ही चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. त्यासाठी अजित पवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात घरातलाच उमेदवार देणार. त्यामुळे दादांनी बारामतीकरांना स्पष्ट सांगितलं की उमेदवार कोणीही असो, मतदान हे मलाच करायचं. नेमकी अजित पवार एवढी विनंती व इशारा का देत आहेत, तर त्याला कारण म्हणजे शरद पवारांनी मागील काही महिन्यांपासून बारामतीमध्ये चांगला तळ ठोकला आणि अजितदादांना पाडण्यासाठी पवारांनी चांगला ताकदीचा कार्यकर्ता उभा केल्याची बातमी आहे. त्यामुळे जर मतदारसंघातच पराभव झाला तर मोठी गोची होणार. म्हणूनच अजित पवारांनी भावनिक विधान करून बारामतीकरांना विनंती केली की आपलं सीट निवडूनच द्या. तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीत जर मिठाचा खडा पडला तर बारामतीकरांनो, मी आमदारकीच्या बाबतीतही वेगळा विचार करेल. मग कुणाच्या बापाला ऐकणार नाही, असं दादांनी बोलून दाखवलंय. यावरूनच समजतंय की अजितदादांना निवडणुकीची चांगलीच भीती जाणवते. त्यामुळे की शरद पवारांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघातच जेव्हापासून तळ ठोकला तेव्हापासून मात्र छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे आणि आता अजित पवार यांना मात्र येणारी निवडणूक ही निश्चितच जड जाणार. हे चित्र आता स्पष्ट झालंय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अजित पवारांच्या भावनिक विधानानंतर जनता कोणाच्या बाजूने मतदान करेल व 2024च्या निवडणुकीत शरद पवार अजित पवार गटाला पराभूत करण्यात यशस्वी होतील की नाही, यावर तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.